नमस्कार, मी श्रीनिवास कोल्हे कासापुरी. हा प्लॉट नोव्हेंबरमध्ये 5 तारखेला आपण पाटील बायोटेक या कंपनीचे रोपं लावले होते. आपण लावतानाच ह्याचा विचार केला होता की आपण ह्या प्लॉटला एक्सपोर्टसाठी तयार करायची, म्हणजे जाईल का नाही याची काही गॅरंटी नव्हती, पण तरी पण आपण हे करून दाखवायची इच्छा होती. त्याच्यासाठी आपण पोलोन ॲग्रोचे खूप आभार मानतो, कारण की त्यांनी पोलोन ॲग्रोने आपल्यासाठी स्वतः इथं येऊन व्हिजिट केल्या. सर्वोदय कंपनीनं आमच्या पोलन ॲग्रोसोबत टायअप केल्यामुळं आम्हाला पण त्यांचा खूप फायदा झाला. पोलनचे बंच स्प्रेमध्ये, बंचच्या प्रत्येक स्प्रेमध्ये आपण पोलनचे आयडॉल औषध वापरल्यामुळे त्यांची लांबी ही पूर्ण एक्सपोर्टच्या ज्या कॅटेगरीमध्ये बसते ती पूर्ण सेम टू सेम आपण तशी चांगली बनवलेली आहे. झाडाचे सरासरी वजन रास 27-28 किलोपर्यंत आपलं प्रत्येक घड भरत आहे सध्या. आणि हा माल आपण इराण या देशासाठी पाठवलेला आहे. आणि यांचं मार्गदर्शन सतीश घांडगे सरांनी आपण त्यांच्याकडून घेतलेलं आहे. नमस्कार, मी सतीश गांडगे, सर्वोदय फार्मा प्रोड्युसर कंपनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आता 3-4 वर्ष झालं प्रयत्न करत होतो की आपल्या भागात पण केळी एक्सपोर्ट होऊ शकतात. आपल्या इथं वातावरण छान बऱ्यापैकी नाही, कुठं मराठवाड्याचं गारपिटीचं येतं, कुठं घेऊ नाही, जास्त वारं कवर नाही, तर त्याच्यामध्ये आपल्या इकडे पण एक्सपोर्ट होऊ शकतात. ही गोष्ट आपण 4-3 वर्ष झालं बऱ्यापैकी शेतकऱ्याला सांगत होतो, पण शेतकरी अजून पण बरेच शेतकरी अंतरा अजून सोडायला तयार नाहीत 5x5 मध्ये. तर आता हा प्लॉट आपण 6x5 लावलेला आहे. 6x5 करून बेडवर, याचं मुख्य अजून एक महत्वाची गोष्ट आहे, हा प्लॉट पूर्ण लागवडच बेडवर केलेली आहे. बेडवर करून याला वॉटर मॅनेजमेंट पूर्ण ड्रिपनं केलेलं आहे. याला कुठलंही पाणी असं सरीनं किंवा आपण फ्लड इरिगेशन केलेलं नाही. तर 100% फक्त ड्रिप आहे. आणि श्रीची खास गोष्ट एक आहे की श्रीनं प्रत्येक गोष्ट फॉलो करीत राहिला. आणि याच्यामध्ये असं बऱ्याच जणांचा समज आहे की मग भरपूर खर्च होऊन जाईल, 8 दिवसाला फर्टिगेशन, 10 दिवसाला त्याला फर्टिगेशन, पण याच्यामध्ये जास्त न खर्च करता आमच्या आत्तापर्यंत या झाडाला 65 रुपये रोपासहित खर्च झालेला आहे. त्याच्यामध्ये 20 रुपयाचं रोपच आहे, म्हणजे फर्टिगेशन आणि बाकी शेड्यूलचा फक्त खर्च याला 45 रुपये. तर आज हा माल आपल्या इथं आज 7 रुपये 6 रुपये माल कटायलेत. इथं खैम बागवान आपल्या पात्रीतले मोठे व्यापारी पण अवेलेबल आहेत, सोबत आहेत आपल्या. आता त्यांचेच बाकीचे मुळे त्यांच्या हातावरले 7 रुपये 8 रुपये, लयच हायस्ट 9 रुपये कटायलेत. पण आज खैमबाईच्याच हातावर आपण हा एक्सपोर्ट केलाय. खैमबाईनं त्याचा व्यवस्था केली व्यापारी जोडून, आणि त्यांनी हा प्लॉट 18 रुपयानं आपल्या हातावर एक्सपोर्टसाठी पाठवला. जिथे बाजूला सध्या केळीचे भाव 8 ते 9 रुपये आहेत. अशाही परिस्थितीमध्ये थोडंसं सतीशला मध्ये मी डिस्टर्ब करतोय, कारण खैमसेटचा विषय निघाला म्हणूनही सांगतोय की जेव्हा आम्ही केव्हा शेतकऱ्यांच्या आमच्या सर्वोदयमध्ये आपल्या कंपनीमध्ये मिटिंग घेतो, हे मी वारंवार आमच्या सभासद शेतकऱ्यांना पण सांगितलंय. आणि या व्हिडिओच्या माध्यमाने आम्ही सांगतो, प्रत्येकाला असं वाटतं की व्यापारी आपल्याला भाव मारतायत, बरोबर आहे ना. आणि आम्ही प्रत्येक वेळेस हे सांगण्याचा प्रयत्न केला की व्यापारी आपले दुश्मन नाही आहेत. उलट व्यापाऱ्यांना लांब अंतरावर पाठवण्यासाठी ज्या पद्धतीचा माल पाहिजे, मुळात आपण तसा माल पिकवत नाही आहेत, म्हणून आपल्याला भाव मिळत नाही. तर कुठंतरी व्यापारी पण हे गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण शेतकऱ्यांना असं वाटायचं की व्यापारी त्याचीच बाजू सांगतोय, है ना. कुठेतरी शेतकरी म्हणून किंवा शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा आम्ही हा विषय मार्केटमध्ये छेडला की आपल्याला मुळात क्वालिटीचं उत्पादन काढावं लागेल, मग आपण व्यापारी बांधवांना हक्काने म्हणू शकतो की याला 2 भाव द्या. आणि आज ती वेळ योग्यरित्या हे आली की मार्केटमध्ये तुम्ही सगळेजण पाहताय की 8 रुपये 9 रुपये भाव चालू आहे. अशा कंडिशनला त्यांनी त्यांना हा प्लॉट दिलेला असताना सुद्धा की याची गुणवत्ता बघून खैमसेटनं स्वतः एक्सपोर्टर टीमला कॉन्टॅक्ट केलाय आणि त्यांना हा माल इराणसाठी पाठवलाय. म्हणजे जर आपण उत्तम क्वालिटीचं जर केळी पिकू शकलो तर आपल्याला भाव आपले आहे ते व्यापारीच मिळून देऊ शकतात. हे मला या गोष्टीमधून सांगायचं होतं. बाकी श्रींना फोन आला, याच्यामध्ये एक थोडं अजून मी गोष्टी सांगतो. आपण बघू शकता आता इथं तुम्हाला 5x5 आणि 5x6 मधला फरक बघा. इथं तुम्हाला एकही शिगा टोका आलेलं पान तुम्हाला करपलेलं दिसणार नाही. आणि आज माल उतरून चाललाय. आणि ह्या प्लॉटची खासियत, हा 2.5 चक्करचा प्लॉट आहे. आणि याच्यामध्ये 3,500 रुपये, 3,500 रोपामध्ये आज जवळपास तुम्ही मागं इकडं आता इकून सुरू केलाय प्लॉट,
एकही झाड मागे शिल्लक राहिला. 90% झाडं आज कटिंग झाले. म्हणजे एका कटिंग मध्ये हा पूर्ण प्लॉट कटिंग व्हायला. आता याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला फक्त 2 टन काढला होता उद्घाटन करायला, आणि त्याच्यानंतर आज जवळपास 60 टन माल आजच्या आज कटिंग होईल त्याच्या आज ह्या 2 दिवसात. आज 30 टन कटायला 3 गाड्या, आणि उद्या किंवा परवा कटिंग व्हायली. हे बघू शकता घड तुम्ही. ह्याच्यावर तुम्हाला कुठलाही डाग दिसणार नाही, एवढा पाऊस होऊनही. जवळपास प्रत्येक घड कटत आलाय. आणि बर्न स्प्रे जे आपण म्हणतो बर्च मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये स्प्रे घेण्याचे फायदे बघा. याच्यावर तुम्हाला कुठलाही डाग दिसणार नाही, काहीच नाही. याची लेंथ बघा, केळीवर करपा पण नाही. हे अंतराचा फायदा आहे, केळीवर करपा न येणं. सतीश बाहेरचा एक व्हिडिओ शूट